पुढची महत्त्वाची बातमी, एका गंभीर आरोपाची. एकनाथ शिंदेंचं सरकार नाशिकमधील हनी ट्रॅप सीडीमुळेच आलं, सत्ता पालट त्यामुळेच झाला, असा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. यामध्ये अनेक मोठी माणसं अडकल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्या हनी ट्रॅप प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे असा दावा त्यांनी केला. ही सीडी लावू तेव्हा आम्हाला तिकीटच लावावी लागतील असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय. हनी ट्रॅपवरून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे. शिंदेंचं सरकार जे काही सत्ता पालट झाली, ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली, एवढा मोठा ते प्रकरण आहे. अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी, जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहेत. त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही. ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल. पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे. तर काल या विषयावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले होते पाहूया. एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते आहे, ती म्हणजे हनी ट्रॅप. कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही. आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे. नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब. बरं आमच्याकडे, बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना. ना हनी आहे ना ट्रॅप आहे. दरम्यान यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काय भाष्य केले पाहूया. हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे, आणि हनी ट्रॅप ही सावली आहे. मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याचं कारण आहे. समृद्धी महामार्गात 20,000 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. आता या 20,000 कोटी मधले जे दुवे होते त्यांनी हा तिथून पैसा लुटला आणि तो पैसा उडवला. हा हनी ट्रॅप जो आहे याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा 20,000 कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल. करिता या हनी ट्रॅपला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करत आहेत.